नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मुलांचे ते प्रकार सांगणार आहे जे मुलींना कधीच आवडत नाहीत. मुली अशा मुलांपासून खूप दूर राहणं पसंत करतात. तुम्ही या प्रकारचे असाल जसं मी सांगणार आहे तसं, तर चला पाहूया कसं. नंबर 1, जर तुम्ही रोडछाप रोमिओ असाल तर बरीच मुलं असे असतात, ते मुलींना मागे लागतात त्यांना दाखवण्यासाठी की मी तिच्यावर किती प्रेम करतो. विश्वास ठेवा. रोडवर थांबून गाणे म्हणणे, घाणेरड्या कमेंट पास करणे, अशा मुलांना मुली कधीच पसंत करत नाहीत. जर तुम्ही असे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ह्या सवयीमुळे मुलगी इम्प्रेस होईल, तर केव्हाच असं होणार नाही. ती कधीच तुमच्यावर इम्प्रेस होणार नाही. खरं तर ती तुमची इज्जत करत असेल, तर तुमच्या अशा वागण्याने तुम्ही तिच्या नजरेतून इज्जत कमी करताय. तेव्हा रोडच्या रोमिओ बनण्याचा प्रयत्न करू नका. सुधारा. मुली दूर राहतात अशा मुलांपासून. नंबर 2, ती मुलं जी काही कामधंदा करत नाहीत, काही पैसे कमवत नाहीत. हे बघा, पैसे कमवणं हे कंपल्सरीच आहे. ह्याशिवाय काहीच होऊ शकत नाही हे समजून जा. जोपर्यंत मुलं पैसे कमवत नाहीत तोपर्यंत मुली त्यांना भाव पण देत नाहीत. म्हणून पैसे कमवायला सुरुवात करा. कोणालाच आवडत नाही की मुलं सकाळी घरातून निघतो, इकडं तिकडं मित्रांबरोबर रिकामा फिरतो, एखाद्या मुलीला प्रपोज करणं, तिचं नाव हातावर काढणं, तिला दाखवण्यासाठी बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, असं रिकामटेकडे आशिक कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तिच्या लायक बना. जर 4 पैसे कमवत असाल, एका चांगल्या पगाराची तुम्हाला नोकरी करताय तुम्ही, मग त्यानंतर तुम्ही मुलीला प्रपोज केला तर तुमचं काम होऊ शकतं. पण रिकामटेकडे, बेरोजगार, बेजबाबदार मुलांना कोणीही पसंत करत नाही. मुलींना अशी मुलं नाही आवडत. त्याचबरोबर स्वच्छतेचीही काळजी घ्या. असं नको व्हायला की तुमच्या शरीरातून दुर्गंधी येते. तुम्ही अंघोळ रोज करत जा. अंघोळ रोज करत नसाल, तुम्ही इकडे तिकडे फिरता, अशी कामं करू नका. हे तुम्हाला समजलं पाहिजे की हे बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःला स्वच्छ आणि टापटिपीत ठेवा. किती गरजेचं आहे स्वतःकडे लक्ष देणं, तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही व्यवस्थित दिसता ना, तेव्हा मुलींची नजर तुमच्याकडे वळतेच. माहिती आहे ना, मुली बघूनच म्हणतात, यार हा किती छान आहे, किती छान दिसतोय. मुलं आतून कशीही असू दे, पण बघूनच वाटतं वाव काय छान आहे. तुम्ही डिसेंट नाही दिसत, काहीच प्रॉब्लेम नाही, पण स्वच्छ आणि टापटिपीत राहणं गरजेचं आहे. लुक्स पण खूप महत्त्वाचं आहे. तर हे कारण गरजेचं आहे, पण बेकार दिसू नका. अशी मुलं मुलींना आवडत नाहीत. आणि रोडवर उभे राहून मुलींची टिंगल उडवणारे मुलींना आवडत नाहीत. दुसऱ्या मुलींवर कमेंट पास करत असाल तर सुधारा. काही मुलांना वाटतं मुलींना असं छेड काढली तर ते त्यांना कूल वाटतं. हे एकदम चुकीचं आहे. असं अजिबात नाही. मुलींना छेड काढणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. आणखी एक मुलांची सवय, जे मुलींना DM करतात, यार लुकिंग सो हॉट, हा माझा नंबर आहे, प्लीज कॉल मी बॅक, आय लव्ह यू. माहिती नाही काय काय बोलता. तुम्हाला वाटतं वाव आता मुलगी मेसेज पाहिल, वाचेल आणि आता तुमच्यावर प्रेम करेल. तर हे नाही हं. ती मेसेज उघडेल आणि तुमचा नंबर ब्लॉक करेल. परत तुमचं तोंड देखील पाहणार नाही. तिला तुमचं तोंड पाहणं देखील आवडणार नाही. DM करता तुम्ही मुलींना, त्यामुळे तुम्ही कोणालाही इम्प्रेस नाही करू शकत. आणि ह्या गोष्टीमुळे जे इम्प्रेस होतील ती पण तुमच्यासारखीच असेल. जी दुसऱ्यांना DM करत बसेल, याला त्याला DM करणारीच तुम्हाला इम्प्रेस होऊ शकते. काहीच उपयोग नाही. मुलगी तुम्हाला DM करावं या लायक तुम्ही बना. तुमच्या स्टेटसवर, तुमच्या लुक्सवर, तुमच्या पॉकेटवर काम करा. ते वाढवा. मग बघा मुलगी तुम्हाला DM करेल. आणि ही गोष्ट आहे एकदम खरी आहे ना. मुलींना तुम्हाला पसंत करावं, मुलींच्या मागे लागण्याचं काहीच मजा नाही. हे बघा मित्रांनो, मुलींच्या मागे लागण्यात काहीच मजा नाही. मित्रांनो, मजा तेव्हाच आहे जेव्हा मुलगी म्हणेल वाव काय मुलगा आहे. मुलीने स्वतः नंबर मागितला पाहिजे. असं राहा. करायचंच आहे तर हे करा. उगाच DM करत फिरू नका. याबरोबर लाऊड बिहेव. त्यावेळी तुम्हाला वाटतं लोकांचं अटेन्शन घ्यायचं असतं, तेव्हा मुली तुमच्याकडे पाहतील पण आणि असा विचार करतील, किती गोंधळ करतात, इथं बसणं मुश्किल झाले, या विचाराने ती तुमच्याकडे सारखं सारखं पाहिल देखील. पण हेच वाटतं तुम्ही तिथून निघून जावं. म्हणून एवढा लाऊड बिहेवियर पब्लिक प्लेसमध्ये टाळला पाहिजे. मुलीने एकदा नकार दिला तर परत परत तिच्या मागे लागू नका. ती तुमच्यावर रागराग करेल. म्हणून कोणत्याही मुलीच्या मागे हात धुवून लागू नका. जर तुमच्यात ह्या गोष्टी असतील तर
नक्कीच तुम्ही सुधरवा आणि स्वतःला बघा, तुमच्यात हे बदल घडून आले की मुलगी स्वतःच तुमच्या मागे लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं चॅनल नवीन आहे तर मित्रांनो, सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.